भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात 8 ते 14 एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताह साजरा केला जातोय। मंगळवारपासून या सप्ताहाला सुरुवात झाली। या सप्ताहात विविध कार्यक्रमांचं आयोजन करून अनुसूचित जाती आणि जमातींसह मागासवर्गीयांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी साजरी केली जाते। गेल्या अनेक वर्षापासून राज्य सरकार 8 ते 14 एप्रिल हा कालावधी सामाजिक समता सप्ताह म्हणून साजरा करत आहे। मंगळवारी समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात संविधानाची शपथ घेऊन सप्ताहाला सुरुवात झाली। समाज कल्याण विभाग संपूर्ण आठवडाभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करेल आणि अनुसूचित जमाती आणि जातींसह मागासवर्गीय लोकांसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती दिली जाईल। या काळात दलित वस्त्यांमध्ये शिबिरेही घेतली जातील आणि जात वैधतेसह विविध कागदपत्रे देखील उपलब्ध करून दिली जातील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ अनुसूचित जाती जमाती या घटकासाठीच नाही, समाजातल्या प्रत्येक घटकासाठी कार्य केलेलं आहे। दुर्बल आणि वंचित घटकासाठी, महिलांसाठी केलेलं आहे, कामगारांसाठी केलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे। या सर्व घटकांशी केलेल्या कामाविषयी लोकांना माहिती करून देणे हाही या संविधान सप्ताहाचा एक उद्देश राहणार आहे। 13 एप्रिल 1925ला प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती करणे, त्यांच्यासाठी आरोग्य शिबिर, ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा आयोजित करणे, यासाठी आम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन यांची मदत घेणार आहोत। त्याचबरोबर शासकीय वसतिगृह, निवासी शाळा आणि विविध प्रकारचे महाविद्यालय यामध्ये सुद्धा रक्तदान शिबिराचा कार्यक्रमसुद्धा आयोजित केला जाईल। त्याचप्रमाणे आमच्या कार्यालयामध्ये सुद्धा आम्ही रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करणार आहे। आणि अनुसूचित जाती जमाती यांच्या ज्या वस्त्या आहेत यात प्रामुख्याने स्वच्छता कार्यक्रमसुद्धा याच वेळेस आम्ही राबवण्याचा सुद्धा शासनाचा संकल्प आहे। आणि 14 एप्रिल हा आपल्याला माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस तो संपूर्ण भारतभर किंवा विदेशातसुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। तर या दिवशीसुद्धा आम्ही माननीय विभागीय आयुक्त मॅडम, जिल्हाधिकारी, आपले पदाधिकारी, माननीय पालकमंत्री या सर्वांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम घेतला जाईल आणि या कार्यक्रमाची जी आहे तर सांगता कार्यक्रम राहील, त्यामध्ये चर्चासत्र वगैरे हे सर्व यात आयोजित करण्याचा सुद्धा आमचा संकल्प आहे।